मत सोच कि तेरा सपना क्यों पूरा नहीं होता, हर मुश्किल का हल ओ लाएंगे। मत सोच कि तेरा सपना पूरा नहीं होता, हर मुश्किल का हल ओ खुद लाएंगे। भगवान की दुआ कभी खाली नहीं जाती, राह वही दिखलाएंगे। भगवान की मर्जी के बिना पत्ता भी नहीं हिलता, उसकी माया न्यारी है। भगवान की मर्जी के बिना पत्ता भी नहीं हिलता, उसकी माया न्यारी है। तुम अपना कर्म करते चलो, यही बात तो उनको प्यारी है। जब लगे सब छोड़ चले हैं तो बिल्कुल भी घबराना ना। जब लगे सब छोड़ चले हैं तो बिल्कुल भी घबराना ना। उसके आगे बस सिर झुका और किसी को भी कुछ समझाना ना। तुझे तैरने दे या फिर बहना सिखा दे, मुझे अपनी रज़ा में अब तू रहना सिखा दे। मुझे शिकवा न हो कभी मेरे किसी से ईश्वर, मुझे सुख दुख के पार जीना सिखा दे, जीना सिखा दे, जीना सिखा दे। तू हर रूप में है हमारा, हम तेरे सजदे में शीश झुकाते हैं। देखूं जहाँ भी इस जगत में बस तुमको ही पाते हैं। हे ईश्वर तेरा है शुक्रिया, तूने मुझे जो जन्म दिया। हे ईश्वर तेरा है शुक्रिया, तूने मुझे जो जन्म दिया। अब तू ही सहारा है मेरा, तेरा भजन और जाप करूँ। तुझसे ऐसी प्रीत जुड़ी है, अब ना किसी से मैं डरूँ। कृपा तेरी बनाए रखना मेरे घर परिवार पे, कृपा तेरी बनाए रखना मेरे घर परिवार पे। सुबह शाम अब नाम लूँ तेरा, बस कृपा रखना इस संसार पे। नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये, ज्याचं नाव आहे श्वेता की दुनिया। तर आज माझ्यासाठी 2 स्पेशल दिवस होते, ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आज एकतर सर्व महिलांसाठी स्पेशल दिवस आहे, तो म्हणजे वटपौर्णिमेचा, आणि माझ्यासाठी स्पेशल दिवस म्हणजे माझा बड्डे होता। आणि हा व्लॉग कदाचित उद्या येणार आहे, कारण मला वेळच भेटला नाही वॉइस ओव्हर करायला, त्याच्यामुळं हा व्लॉग तुम्हाला 11 तारखेला बघायला भेटेल। आणि याच्यामध्ये मी स्वयंपाक, पुरणपोळीचा स्वयंपाक, कारण आपल्या संस्कृतीच आहे ना महाराष्ट्राची, की वटपौर्णिमेचा व्रत असो किंवा कोणताही काहीही कार्यक्रम असो, त्याच्यामध्ये पुरणपोळीशिवाय कार्यक्रमाला किंवा आपल्या याला शोभाच येत नाही, आणि आपली संस्कृती आहे ती। त्याच्यामुळं मग पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे सगळं आणि वटपौर्णिमेची पूजा मी कशी माझ्या पद्धतीने केली आहे ते मी तुम्हाला माझ्या व्लॉगमध्ये सांगणार आहे। तर मला माझ्या व्लॉगला पूर्ण बघा आणि सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका। सकाळी सकाळी लवकर उठून पूजा वगैरे केली, तुळशीला पाणी घातलं, कारण पूजेशिवाय आपल्या जीवनामध्ये काही अर्थच नाही। भगवंताशिवाय आपल्या जीवनाला अर्थ येतच नाही। त्यांच्या आशीर्वादाने तर आपल्या जीवनाची खरी सुरुवात होते। सकाळी आपण दिवस बघतो किंवा रात्र बघतो, ती त्यांच्याच आशीर्वादाने। त्यांची कृपा आपल्यावर असेल ना तर सगळंच आपल्या जीवनामध्ये चांगलं होईल। आणि एक म्हणजे देवपूजा करून झाली आणि मी गेले किचनमध्ये, त्यांच्यासाठी साबुदाणा वगैरे बनवला आणि लागले पुरणाच्या तयारीला। डाळ 2-3 वेळेस धुवून घेतली आणि पुरण शिजायला ठेवलं मी। तो व्हिडिओ केला नाही, कारण माझी मैत्रीण आली होती, त्याच्यामुळं मी गप्पा मारत बसले तिच्याशी। आज खूप कामं पडली होती, त्याच्यामुळं पटापट सर्व कामं आवरायची होती आणि पूजा पण करायची होती। मग साबुदाणा बनवला, त्यांच्यासाठी लंच पॅक करून ठेवला आणि मी लागले पुरणाच्या स्वयंपाकाला। त्यानंतर पुरणाच्या स्वयंपाकाचं आवरायला घेतलं।
माझं पुरण वगैरे झाल्यानंतर आमटीची तयारी केली मी. त्याच्यासाठी खोबरं, कांदा भाजून घेतला आणि लसूण, कढीपत्ता, कांदाला मिक्सरमध्ये काढून घेतलं खोबरं कांदा आणि नंतर त्याच्या फोडणी त्यानंतर सॉफ्ट असं कणिक मळून घेतलं. त्याच्यामध्ये मैदा बिलकुल वापरला नाही, कारण मैदा हा शरीरासाठी घातक असतो. म्हणून मी नुसत्या गव्हाच्या पिठाच्याच पुरणपोळ्या बनवते आणि व्यवस्थित त्याचं पीठ मळून घेऊन झाकून ठेवलं आहे, जेणेकरून ते पीठ व्यवस्थित मुरलं जाईल आणि आपल्या पोळ्या सॉफ्ट होतील. त्यानंतर भजे बनवण्याची तयारी केली. त्यासाठी मी बेसन घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये 2 चमचे गव्हाचं पीठ आणि 1 चमचा ज्वारीचं पीठ टाकलं आहे. त्यामुळं आपले भजे एकदम छान आणि कुरकुरीत होतील. आणि भरपूर असा कांदा बारीक कट करून घेतला आहे. त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकली आहे, लाल तिखट, धने पावडर, जिरे पावडर आणि ओवा चोळून टाकलेला आहे. त्याच्यामुळं भज्यांना खूप चव येईल आणि पोटाला त्रास पण होत नाही. आमरस करून घेतला आणि देवासाठी नैवेद्य पण करून घेतला. सोबतच पुरणपोळ्या करायला घेतल्या आणि एक साईडला भाताचं कुकर लावून दिलं. पुरणपोळी मी गूळ घालूनच करत असते, कारण मला गुळाचीच पुरणपोळी आवडते आणि चवीला पण खूप छान लागते. थोडी फुटते ती पुरणपोळी गूळ असल्यामुळं, पण चव खूप भन्नाट असते त्याची आणि आंबरसासोबत तर खूप छान लागते. मग सर्व स्वयंपाक करून घेतला आणि मी गेले आवरायला, कारण पूजा पण मला करायची होती. वडाच्या पूजेचं सगळं सामान रेडी करून ठेवलं होतं मी अगोदरच, कारण नंतर साडी वगैरे घालायचं म्हणलं तर वेळ होऊन जातो. त्याच्यामुळं सगळं स्वयंपाक वगैरे आवरून, किचन ओटा आवरून, भांडी घासून मग मी घेतला आवरायला. मी माझ्या पद्धतीने डेकोरेशन केलं आहे. तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट्स करून सांगा. सर्व तयारी झाली आहे, तर चला आपण पूजेसाठी जाऊया. मी जिथे राहते त्या परिसरामध्ये मला वडाचे झाड कुठे दिसले नाही आणि इथे बायका पूजा पण करत नाहीत. आणि एक झाड अशा ठिकाणी दिसलं की तिथे मला व्यवस्थित फिरता पण आलं नसतं. त्याच्यामुळं मग मी त्याच झाडाची एक फांदी तोडून आणली आणि घरच्याच कुंडीमध्ये त्या फांदीला लावलं, कारण पूजा करणं पण गरजेचं होतं. त्याच्यामुळं मग मी वडाची पूजा अशा प्रकारे केली. वडाच्या झाडाला पाणी वगैरे घालून हळदी कुंकू लावून पूजा केली आणि आता ओटी भरायची आहे. इथे सुवासिनी वगैरे कोणी येत नाहीत, त्याच्यामुळं मी एक
वडाच्या झाडाची ओटी आणि दुसरी तुळशीची ओटी भरली। पूजा केली आणि प्रार्थना केली की हे प्रभू, माझ्या नवऱ्याला उदंड आयुष्य दे, वडाच्या झाडाप्रमाणे दीर्घायुष्य हो असा आशीर्वाद दे। काही झाल्या असतील चुका त्याच्या तरी पदरात घे। हे परमेश्वरा, माझ्या नवऱ्याला माझंही आयुष्य लागू दे आणि पुढच्या 7 जन्मासाठी माझाच राहू दे। आराम से नीचे बैठ के करना, कोई दिक्कत नहीं। सगळ्यात महत्त्वाचं काम आत्ताचं असतं ते म्हणजे वडाला धागा बांधायचा आणि 7 जन्मासाठी नवऱ्याला माझाच राहू दे असा भगवानाकडून आशीर्वाद घ्यायचा। लग्नामध्ये पण आपले सप्तपदी करतो आपण, 7 वचन आणि 7 फेरे असतात। तसेच वडाच्या झाडाला पण 7 फेरे मारायचे आणि 7 फेऱ्यांमध्ये देवाला फक्त एकच प्रार्थना करायची की हे परमेश्वरा, माझ्या नवऱ्याला 7 जन्म माझ्यासोबतच राहू दे। पहिला फेरा म्हणजे पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी असतो, म्हणजे माझ्या नवऱ्याला उदंड आयुष्य लागावं। दुसरा फेरा असतो तुझ्या आणि माझ्या सुंदर अतूट नात्यासाठी, ज्याच्यामध्ये ना कधी दरार पडो ना कधी कोणते दुःख यावे। तिसरा फेरा असतो तुझ्या आणि माझ्या प्रेमासाठी, म्हणजे आपल्या दोघांचं प्रेम असंच कायम राहावं। चौथा फेरा असतो आरोग्य आणि संपन्न जीवनासाठी, म्हणजे आपल्याला कधीच कोणत्या कशाचीच बाधा होऊ नये, आपण व्यवस्थित राहावं। 5वा फेरा असतो कुटुंबाच्या कल्याणासाठी, म्हणजे कुटुंबाचं कल्याण त्यातच आपलं कल्याण। 6वा फेरा असतो समाजाच्या कल्याणासाठी, म्हणजे समाजामध्ये आपल्याला काही आपल्या हाताने काही चांगलं कार्य करण्यासाठी। आणि 7वा फेरा असतो तो फक्त 7 जन्मासाठी, म्हणजे नवऱ्याला 7 जन्मासाठी मागण्यासाठी हे वटसावित्री पौर्णिमेचं व्रत केलं जातं। जसं सावित्रीने सत्यवानाला यमाकडून मागवलं होतं, परमेश्वराला विनंती केली की हे परमेश्वरा, सावित्री जशी सत्यवानासोबत सुखदुःखामध्ये खंबीरपणे उभी राहिली तशीच शक्ती माझ्या पण मध्ये। बोलण्यामध्ये काही चुका झाल्या असतील तर माफ करा, कारण नवीन ब्लॉग करते मी, त्याच्यामुळं मध्ये काही चुकलं असेल तर नक्की सांगत जा, आणि चुकून तोंडामधून काही गेलं असेल तरी माफ करा। छानपैकी पूजा करून तुळशीला पाणी घालून तुळशीची ओटी भरली। माझे ब्लॉग तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू, असाच सपोर्ट करत राहा। असाच सपोर्ट राहू द्या। थँक्यू फॉर वॉचिंग, बाय।